झी मराठी, चर्चाही होणारच। नागरिकांच्या शासकीय कामातील अडचणी विचारात घेऊन त्या तातडीने मार्गी लागाव्यात आणि नागरिकांच्या प्रलंबित कामं ताबडतोब पूर्ण व्हावीत या उद्देशानं शासनाच्या महसूल आणि वन्य विभागाच्या वतीनं गतिमान प्रशासन ही मोहीम सुरू आहे। संबंधित नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन रुई मंडल अधिकारी जानकी मिराशी यांनी केलं। या मोहिमेत जिवंत सातबारा मोहीम टप्पा 2 सुरू करण्यात आली आहे। सदर योजनेच्या अनुषंगानं माननीय उपविभागीय अधिकारी इचलकरंजी दीपक शिंदे व माननीय अप्पर तहसीलदार इचलकरंजी सुनील शेरखान यांच्या मार्गदर्शनाखाली रुई मंडलातील मौजे, रुई, इंगळी, साजणी, तिळवणी, मानगाव, मानगाववाडी, पट्टण कोडोलीमधील ग्रामस्थांना याचा फायदा घेता येणार आहे। तसेच जिवंत सातबारा मोहीम टप्पा 2 सातबारा उतारा अद्ययावत करणं अंतर्गत मयत वारस लावणं, अपाक्षेरा कमी करणं, एकूपू नोंदी कमी करणं, कालबाह्य नोंदी कमी करून घेण्याकामी संबंधित गावचे ग्राममहसूल अधिकारी तथा तलाठी यांच्याकडे कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित नोंदी कमी करून घेण्यात याव्यात। तरी शासनाच्या या योजनेचा लाभ अधिकाधिक खातेदारांनी करून घ्यावा असं आवाहन मंडल अधिकारी रुई जानकी मिराशी यांनी केलं। सी मराठीसाठी मनोज अथने, रुई। रुई मंडळातील सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येत आहे की जिवंत सातबारा टप्पा 2 यामध्ये आपण आपल्या सातबारावरील एकूपूच्या नोंदी, अपाकच्या नोंदी तसेच इतर हक्कातील महिला वारस या नोंदी कमी करून घ्याव्यात। त्याचबरोबर लक्ष्मी मुक्ती आणि सलोखा योजनेलाही प्रतिसाद द्यावा। तसेच सध्या पीक पाणी शेतकरी स्तरावरती चालू आहे। हे पीक पाणी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी स्वतः करून घ्यायचे आहे, जेणेकरून पुढचे जे शासकीय सर्व लाभ आहेत ते शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने मिळतील।